माणूस किती बलाढ्य असला, माणूस किती बलाढ्य असला, त्याचा एक चुकीचं पाऊल हा त्याला विध्वंसाचा काळ ठरतो. आणि तो ज्या उंचीवर पोचला त्या उंचीवरून सरसकट जमिनीवर आपटतो. माणूस कितीही बलाढ्य असला, माणूस कितीही बलाढ्य असला, परंतु त्याची एक चूक तेवढ्या उंचीवरून झटकन खाली आपटते. त्याची एक चूक झटकन माणसाला जमिनीवर आपटते. आता हे मी तुमच्या सोबत का बोलतोय तर एक इंस्टाग्रामवर हत्तीची क्लिप पाहिली. तो फ्लायओव्हरवरून चालला होता आणि त्या फ्लायओव्हरच्या खाली कमी उंचीचं केळ्याचं झाड होतं. हत्तीला भूक लागली. तो केळ्याचं झाड सोंडीने उपटायचा प्रयत्न करता करता त्या फ्लायओव्हरवरून त्याचा त्या फ्लायओव्हरवरून तो पाय क्रॉस टाकायला गेला. त्याला वाटलं खाली त्या लेवलची जमीन आहे, परंतु तो हत्ती पूर्ण फ्लायओव्हरवरून जमिनीवर कोसळतो. म्हणजे हत्ती हा गजबाय प्राणी, बलाढ्य प्राणी, तो एवढ्या फ्लायओव्हरच्या उंचीवरून सरळ जमिनीवर आपटतो. ह्यातून काय बोध घ्यायचा तो बोध मी सांगितला आहे की माणूस किती बलाढ्य असला, तो आकाशाच्या उंचीवर पोचला, परंतु त्याच्या पायाखालचं एक केळ्याची साल जरी असेल, ती पाहिली नसेल, तर तुरंत तो घसरून जमिनीवर पडेल. हे त्याचं सार आहे, ही त्याची कथा आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणातील सार्वभौम असे उंची पातळीवर गेलेले देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, देशाच्या पंतप्रधानांची एक चूक एक एप्स्टीन फाईल बनते. देशाच्या पंतप्रधानांची एक चूक एक एप्स्टीन फाईल बनते. राज्याच्या मुख्यमंत्री ज्या भोंदूबाबाबरोबर गेले त्या भोंदूबाबाची कॅप्टन फाईल निघते. हे तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. एवढंच त्यातून बोध घेण्यासारखं आहे. धन्यवाद. जय भीम.